नमस्कार मंडळी. आजपासून एक नवी कथा सुरू होतीये. दमलेला बाप. बाबांच्या चेहऱ्यावरचं हरवलेलं हास्य. पहाटेचे 5 वाजले होते. अजून गाव पूर्ण जागं झालं नव्हतं, पण शरद मात्र उठून तयार झाला होता. वय अवघं 55, पण चेहऱ्यावरच्या सुरत्या आणि थकलेले डोळे त्याला साठीतलं वाटायला लावत होते. त्याने शांतपणे अंगण झाडलं, चहा केला आणि देवघरात दिवा लावला. देवा, माझ्या मुलांचं भलं कर, माझ्या नशिबात काहीही असू दे. इतक्यात पत्नी मुक्ता उठली. इतक्या लवकर पुन्हा निघणार? कालच तर रात्री 11ला आलात. शरद हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, काम केलं नाही तर घर कसं चालेल ग? मुक्ताने त्याच्या हातात डबा दिला. तिच्या डोळ्यात काळजी स्पष्ट दिसत होती. तुमचा खोकला वाढतोय, डॉक्टरांकडे चला. आधी मुलांची फी भरू, डॉक्टर नंतर. हे उत्तर आता मुक्ताला पाठ झालं होतं. घरात 2 मुलं होती. मोठा मुलगा निखिल पदवी पूर्ण करून नोकरीच्या शोधात होता, पण दिवसाचा बराच वेळ मोबाईलवरच जायचा. धाकटी मुलगी वैष्णवी 12वीला होती. अभ्यासू आणि समजूतदार. शरद बाहेर पडला. त्याच्याकडे स्वतःची गाडी नव्हती. तो रोज सायकलवरून शहरात जाऊन एका गोदामात माल चढवण्याचं काम करायचा. भर उन्हात पोती उचलणं, ट्रक भरायचे, उतरवायचे. संध्याकाळपर्यंत शरीराचा एक एक अवयव दुखायला लागायचा, पण तो कधी तक्रार करत नसे. दुपारी गोदामात जेवताना त्याचा मित्र गणेश म्हणाला, शरद, किती दिवस असं राबणार? शरीर साथ देत नाही. शरद हलकंसं हसला. जोपर्यंत मुलं स्वतःच्या पायावर उभी राहत नाहीत, तोपर्यंत बापाला थकायचा अधिकार नसतो. गणेश काही बोललाच नाही. संध्याकाळी घरी परतल्यावर शरदने पाहिलं, निखिल नवीन महागडा मोबाईल पाहत बसला होता. बाबा, माझे मित्र सगळे नवीन फोन वापरतात, मला पण घ्यायचा आहे. शरद क्षणभर शांत राहिला. बाळा, आधी एखादी नोकरी लागू दे, मग घेऊ. निखिल चिडला. तुमच्याकडे कधीच पैसे नसतात. हे शब्द शरदच्या हृदयात खोलवर घुसले. त्याने काही उत्तर दिलं नाही. रात्री जेवताना वैष्णवीने बाबांच्या ताटात 1 पोळी जास्त ठेवली. बाबा, तुम्ही कमी खाता. शरद हसला. मला भूक नाही ग. पण वैष्णवीला माहीत होतं, बाबांना भूक नव्हती असं नव्हे, घरातील अन्न कमी पडू नये म्हणून ते स्वतःच कमी खात होते. त्या रात्री सर्वजण झोपले. शरद मात्र जुन्या वहीत खर्चाचा हिशोब लिहित बसला. घर भाडं, वीज, फी, खर्चाचा हप्ता, औषधं. हिशोब करताना त्याच्या डोळ्यात पाणी आलं. तेवढ्यात त्याला जोराचा खोकला आला. रुमालावर लालसर रक्ताचे 2 थेंब पडले. क्षणभर तो घाबरला, पण लगेच रुमाल दुमडून लपवून ठेवला. माझ्यासाठी पैसे खर्च करायचे नाहीत, अजून मुलांचं आयुष्य घडवायचं आहे, असं म्हणत त्याने डोळे पुसले. खिडकीबाहेर चंद्र शांत होता, पण त्या घरात एक बाप रोज थोडा थोडा तुटत होता आणि त्या तुटण्याचा आवाज अजून कुणालाच ऐकू आला नव्हता. शरदची तब्येत आणखी खालावते, तरीही तो कामावर जातो. दुसरीकडे निखिलच्या एका चुकीच्या निर्णयामुळे घरावर नवीन संकट येते. न सांगितलेलं दुःख. पहाटेचा गजर वाजण्याआधीच शरद जागा झाला. रात्रीभर खोकल्यामुळे त्याला नीट झोपच लागली नव्हती. छातीत कळा उठत होत्या, पण त्याने त्या वेदना चेहऱ्यावर येऊ दिल्या नाहीत. मुक्ता उठली तेव्हा तिने पाहिलं की शरद अंगणात बसून चहा पीत होता. आज एक दिवस सुट्टी घ्या, तुमचा चेहरा बघवत नाही. शरद हसत म्हणाला, सुट्टी घेतली तर त्या दिवसाचं वेतन कापलं जाईल, घराचा खर्च कोण भागवणार? मुक्ता गप्प झाली. तिला माहिती होतं, हा माणूस स्वतःसाठी कधीच विचार करत नाही. शरद कामावर निघून गेला. घरात निखिल अजून झोपलेलाच होता. वैष्णवीने त्याला उठवलं. दादा, किती दिवस असं चालणार? बाबा एकटे किती कष्ट करतील? निखिल चिडून म्हणाला, मला उपदेश करू नकोस. नोकरी मिळणं एवढं सोपं नसतं. नोकरी शोधणं बंद करून मोबाईलवर वेळ घालवलास तर कशी मिळेल? निखिल रागाने उठून बाहेर निघून गेला. गोदामात आज खूप मोठा ट्रक आला होता. मालकाने सगळ्यांना घाई लावली. आज संध्याकाळपर्यंत सगळा माल उतरला पाहिजे.
शरदने जड पोतं उचलायला सुरुवात केली. दुपारपर्यंत त्याचा श्वास जोरात चालू लागला. गणेश म्हणाला, बस जरा, चेहरा पांढरा पडला आहे. नको, अजून काम बाकी आहे. इतक्यात शरदच्या हातातून पोतं निसटलं आणि तो गुडघ्यावर बसला. काही क्षण त्याला काहीच दिसेना. सगळे धावत आले. शरद, काय झालं? तो कसाबसा उठला. काही नाही, थोडी चक्कर आली. मालकाने पाण्याची बाटली दिली. डॉक्टरकडे जा. नको साहेब, थोडं बरं वाटतंय. त्याने पुन्हा काम सुरू केलं. संध्याकाळी घरी येताना त्याने औषधांच्या दुकानासमोर सायकल थांबवली. डॉक्टरांनी आधी लिहून दिलेल्या गोळ्या घ्यायच्या होत्या, पण खिशात फक्त 300 रुपये होते. दुसऱ्या दिवशी वैष्णवीच्या कॉलेजची फी भरायची होती. त्याने औषध न घेता सायकल पुढे चालवली. माझ्यापेक्षा मुलीचं शिक्षण महत्त्वाचं. घरी पोहोचल्यावर मुक्ताने विचारलं, औषधं आणलीत? शरदने खोटं हसत उत्तर दिलं. डॉक्टर म्हणाले, अजून काही दिवस गरज नाही. मुक्ताच्या मनात शंका आली, पण तिने काही विचारलं नाही. रात्री निखिल घरी आला. त्याच्या हातात महागडे शूज होते. मुक्ता आश्चर्याने म्हणाली, हे कुठून आणलेस? मित्राने स्वस्तात दिले. शरद शांतपणे त्याच्याकडे पाहत होता. त्याला मुलाच्या बोलण्यात काहीतरी खोटं जाणवत होतं. जेवण झाल्यावर वैष्णवीने बाबांच्या हातावर मलम चोळलं. दोन्ही हातांवर मोठमोठे घट्टे पडले होते. ती हळूच म्हणाली, बाबा, मला पुढे शिकायचं नाही, मी नोकरी करते. शरद लगेच तिचा हात हातात घेत म्हणाला, असं पुन्हा कधी बोलू नकोस. माझी मुलगी खूप शिकणार. तिचं स्वप्न मी पूर्ण करणार. वैष्णवीच्या डोळ्यात पाणी आलं. त्या रात्री शरद झोपला होता. मुक्ता कपडे घडी करत होती. तेवढ्यात तिच्या हाताला शरदचा रुमाल लागला. रुमाल उघडताच ती थबकली. त्यावर सुकलेले रक्ताचे डाग होते. तिच्या हातापायातली ताकदच गेली. हे रक्त कुठून आलं? तिने शरदकडे पाहिलं. तो शांत झोपल्यासारखा दिसत होता, पण त्याच्या प्रत्येक श्वासामागे लपलेलं एक मोठं दुःख आता मुक्ताच्या नजरेत भरलं होतं. मुक्ता शरदला डॉक्टरांकडे नेण्याचा हट्ट धरते, पण त्याचवेळी निखिलने केलेली एक मोठी चूक संपूर्ण कुटुंबाला नव्या संकटात ढकलते. बापाच्या खांद्यावरचं आणखी एक ओझं. रात्रभर मुक्ताच्या डोळ्याला डोळा लागला नाही. रक्ताने माखलेला तो रुमाल तिच्या डोळ्यासमोर सारखा फिरत होता. पहाट होताच तिने चहा केला आणि शरद उठण्याची वाट पाहू लागली. शरद उठला. नेहमीप्रमाणे चेहऱ्यावर हसू आणण्याचा प्रयत्न करत तो तयार होऊ लागला. मुक्ताने त्याचा हात धरला. आज तुम्ही कामावर जाणार नाही. शरद तिच्याकडे आश्चर्याने पाहू लागला. का? तिने कपाटातून तो रुमाल काढून त्याच्या समोर ठेवला. हे काय आहे? शरद काही क्षण गप्प राहिला. मग हसत म्हणाला, अगं, तोंडाला छोटीशी जखम झाली होती. माझ्याशी खोटं बोलू नका, मला सगळं समजतंय. मुक्ताच्या डोळ्यात अश्रू जमा झाले. आज आपण डॉक्टरांकडे जाणार. शरदने तिचे हात अलगद सोडवले. मुक्ता, महिन्याचा शेवट आहे. आज कामावर गेलो नाही तर पैसे कापले जातील. पण तुमचा जीव पैशांपेक्षा मोठा आहे. शरद शांतपणे म्हणाला, माझा जीव या घरासाठीच आहे. इतकं बोलून तो निघून गेला. मुक्ता दारात उभी राहून त्याची सायकल दिशेनाशी होईपर्यंत पाहत राहिली. दुसरीकडे निखिल त्याचा मित्र रोहनला भेटायला गेला. रोहन म्हणाला, अरे, एका मोबाईल दुकानात पार्ट टाईम काम मिळतंय, पण आधी 10,000 रुपये डिपॉझिट भरावं लागेल, मग पक्की नोकरी. निखिलच्या चेहऱ्यावर आनंद आला. खरंच? हो, पण आजच पैसे भरावे लागतील. निखिल विचारात पडला. घरात इतके पैसे नव्हते. तेवढ्यात त्याच्या नजरेसमोर बाबांचं जुनं लोखंडी कपाट आलं. त्यात घर खर्चासाठी ठेवलेले पैसे असतात हे त्याला माहिती होतं. संध्याकाळी वैष्णवी कॉलेजमधून घरी आली. मुक्ता अजूनही चिंतेत होती. आई, काय झालं? मुक्ताने तिला रुमाल दाखवला. वैष्णवीच्या डोळ्यातही अश्रू आले.
आपण बाबांना जबरदस्तीने डॉक्टरांकडे घेऊन जाऊ. दोघीही तसाच विचार करत बसल्या. रात्री शरद घरी आला. आज तो नेहमीपेक्षा जास्त थकलेला दिसत होता. त्याने शांतपणे हातपाय धुतले. मुक्ता त्याला काही बोलणार इतक्यात निखिल घरात आला. त्याच्या चेहऱ्यावर घाबरलेपणा स्पष्ट दिसत होता. तो थेट आपल्या खोलीत गेला. जेवणानंतर शरदने कपाट उघडलं. उद्या वैष्णवीची कॉलेज फी भरायची होती. त्याने पैसे ठेवलेला डबा बाहेर काढला. डबा उघडताच त्याच्या हातातून तो खाली पडला. आत एकही रुपया नव्हता. शरद पुन्हा पुन्हा डबा पाहू लागला. मुक्ता, इथले पैसे कुठे गेले? मुक्ता धावत आली. मी तर हातही लावला नाही. दोघांनी संपूर्ण घर शोधलं, पण पैसे कुठेच सापडले नाहीत. शरदच्या कपाळावर घाम फुटला. ते पैसे म्हणजे वैष्णवीच्या शिक्षणासाठी, घर भाड्यासाठी आणि किराण्यासाठी त्याने अनेक महिने थोडे थोडे करून साठवले होते. तेवढ्यात निखिलच्या खोलीतून मोबाईलची रिंग वाजली. तो घाईघाईने फोन उचलत म्हणाला, हो, मी 10,000 रुपये भरलेत. उद्यापासून नोकरीला येतो. हे शब्द बाहेर उभ्या असलेल्या शरदच्या कानावर पडले. क्षणभर त्याचे पाय लटपटले. त्याला सगळं समजलं. घरातले पैसे कुणी घेतले होते याचं उत्तर त्याला मिळालं होतं. पण त्या क्षणी त्याने दरवाजा उघडला नाही, कारण त्याला रागापेक्षा जास्त वेदना होत होत्या. पुढील भागामध्ये शरद निखिलला याबद्दल विचारतो. निखिल सत्य सांगतो, पण त्याने ज्यांच्याकडे पैसे भरले आहेत त्यांनी त्याची फसवणूक केल्याचं धक्कादायक सत्य समोर येतं. त्यामुळे बाबाच्या खांद्यावर आणखी एक मोठं संकट येतं. पुढे काय होईल हे पाहू पुढील भागामध्ये. कथा इथपर्यंत कशी वाटली? कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि अशाच कथा दररोज ऐकण्यासाठी, वाचण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल आणि ऐकल्याबद्दल धन्यवाद.